नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ड्रीपनुसार फळबागांना पाणी सोडण्याकरिता टाकलेल्या ड्रीपची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे बघा, हे 3 एकराच्या क्षेत्रासाठी हे 2 कॉक टाकलेले आहे. 1.5 एकरचा एक कॉक आहे. आता एक आपण कॉक चालू करून बघूया. हे बघा, आता एक कॉक चालू झालेला आहे. म्हणजे 1.5 एकर क्षेत्र आपल्याला चालू झालेलं आहे. 1.5 एकरासाठी आपण चालू केलेली ही 20 mm ची नळी टाकलेली आहे. 20 mm च्या नळीमुळे भरपूर पाण्याची सुविधा ही संत्रा बागेला होत आहे. 3 फूट अंतरावर ही नळी टाकलेली आहे आणि त्याला 14 लिटरचे असे ड्रिपर लावलेले आहे. हे बघा, हे बघून घ्या. हे एका घंट्याला 14 लिटर टाकण्याची क्षमता या ड्रिपरमध्ये आहे आणि एका झाडाला 4 ड्रिपर असे टाकलेले आहे. 2 मायक्रोट्यूब आणि 2 ड्रिपर असे एका झाडाला टाकलेले आहे. 6 फूट अंतराचे असे मायक्रोट्यूब प्रत्येक झाडाला असे 2 टाकलेले आहे आणि त्याला 14 लिटरचे ड्रिपर दिलेले आहे. हे बघा, हे बघा, छानदार असे पाणी प्रत्येक झाडाला मिळत आहे. हे बघा, आणि दुसरे इकडून हे पण एक ड्रिपर टाकलेला आहे 3 फूट अंतरावर आणि 6 फुटाचा मायक्रोट्यूब टाकून आणि त्याला पण एक 14 लिटरचे ड्रिपर दिलेले आहे. हे बघा, हे बघा, 14 लिटरचे ड्रिपर 4 झालेले आहे एका झाडाला. आणि 2 घंटे चालवल्यानंतर कमी पाण्याने 100 लिटर ते 110 लिटर पाणी टाकण्याची क्षमता या ड्रिपरमध्ये आहे. कमी पाण्यामध्ये या ड्रिपरचा भरपूर असा मोठ्या फळबागांना उपयोग होणार आहे. त्याकरिता मी थोडक्यात व्हिडिओ बनवलेला आहे. सबस्क्राईब करा. भरपूर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा.